तुला लागलं नाही ना कमळी? कमळी काय गरज आहे हा जॉब करायची? काही गरज नाही. ऋषी सर, तुम्ही आजवर मला गाईड करत आलात, प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि तुम्ही आता काय म्हणताय जॉब सोड? अगं हो, पण हा एवढा आटापिटा करून स्वतःचा जीव धोक्यात घालून काय उपयोग आहे? ह्या अशा बेशिस्त मुलांना शिकवणार आहेस का तू? काय उपयोग होणार आहे त्याचा? होय, मला मान्य आहेत ती बेशिस्त, खरं जॉब तर करायला पाहिजे की नाही? तू पैशाचं टेन्शन घेऊ नकोस. हा नाही तर दुसरा जॉब शोधू आपण. सर, मी इथं आलो तेव्हा काय ठरवलं? 4 पैसे मिळतील म्हणूनच मी जॉईन केलं की नाही जॉब. आणि आता सध्याला माझ्या समोर एक वेगळंच ध्येय आहे बघा, इंटर स्कूल कबड्डी चॅम्पियनशिप. ऋषी सर, ही पोरं ती चॅम्पियनशिप जिंकली तरच शाळा वाचेल, आणि काय बी झालं तरी मला शाळा बंद पडू द्यायची नाही. कमळी, हा जो विचार तू करतेस, हा विचार ते करतायत का मुलं? त्यांना आहे का तो सिरियसनेस? त्यांचा हा बेशिस्तपणा बघता त्यांना तू ही ट्रॉफी मिळवून देणार आहेस का? होय सर, आज ही पोरं भांडत असली, बेशिस्तपणे वागत असली तरी मला खात्री आहे एक दिवस ती सुधारते आणि मी करून दाखवेन ते, कारण मला ही शाळा वाचवायची. कुठून आणतेस हे? कुठून आणतेस ही हिंमत? फार ॲक्टिव्ह असतो पण तेवढी जिद्दी पण आहेस. And that's one more reason why I love you. खरं तर तू हा जॉब करू नये असंच वाटतं मला, पण तू ऐकणार नाहीस ना, हट्टीपणा करणार तू. आणि मला गॅरंटी आहे की ह्या मुलांना तूच सुधारू शकतेस आणि ही ट्रॉफी सुद्धा तूच त्यांना मिळवून देऊ शकतेस. खरं तुम्ही परत कसं काय आला? मी पण हट्टी आहे ना, मला तुझा गेम बघायचाच होता, पण इथे वेगळाच गेम बघायला मिळाला. असू दे, आता तुम्ही जावा ऑफिसला, मी जातो केबिनमध्ये, प्रिन्सिपल सरांशी बोलून येतो. काळजी घे. तुला सोडू का? नाही, मी जातो. बरं, भेटूया संध्याकाळी. सर, हे बघा, आपल्या कंपनीचे ब्रँडिंगचे फायनल ड्राफ्ट्स रेडी आहेत. नाईस. हा सर्वात मोठा मुख्य चौकासाठी आणि हा दुसरा सिग्नल आणि हायवेसाठी. नाही, चांगली आहेत सगळी डिझाईन्स. सगळी डिझाईन्स रेडी ठेवा. ती मुलगी बरोबर 6 वाजता इथे पोहोचेल. ती पोहोचल्या तिला हे सगळी डिझाईन्स दाखवा. शिवाय आपल्या क्लासचे एक 3-4 टी-शर्ट्स रेडी ठेवा. ती आली की तिला साईज ट्राय करायला सांगा, कुठला बरोबर बसतोय तो बघा आणि लगेच तुझं फोटोशूटचा सेटअप करून घे आणि फोटोशूट सुरू कर लगेच. हां, वेळ वाया घालवायचा नाही. येस सर, मी रेडी आहे. येणार ती येणार. बरोबर 1 तास बाकी आहे. शार्प 6 वाजता ती माझ्या केबिनमध्ये उभी असेल, मला खात्री आहे. आणि ती एकदा आली की तिचा अहंकार मी तुम्हा सगळ्यांच्या समोर कसा ठेचतो ते बघा. कमळी, ही मुलं अशीच वागत असतात. अगं, म्हणून तर आमच्याकडे कोणी कोच टिकत नाही. खरं तर तुला रुजू करून घेऊन मी खूपच चूक केल्यासारखं मला वाटायला लागलंय. या मुलांना शिक्षणाचं महत्त्वच कळत नाही. कमळी, तुला झालेल्या त्रासाबद्दल मी खरोखरच तुझी क्षमा मागतो. खरं तर आपलं कॉन्ट्रॅक्ट 2 महिन्याचं आहे, पण ते राहू दे आता. मला वाटतं तू उद्यापासून नाही आलीस तरी चालेल. सर, प्लीज प्लीज प्लीज, तुम्ही नका माफी मागू. यात खरंच तुमचा काही दोष नाही. नाही ग, पण मला याच गोष्टीची भीती वाटत होती. ही मुलं आज तुझ्याबरोबर जशी वागली त्यात तुझ्या जीवाला काही धोका झाला असता तर? सर, असं काय बोलताय तुम्ही? हे एक खेळ आहे, मी खेळाडू आहे. खेळात त्या सगळ्या गोष्टी होत असतात की नाही, आणि मला सवय आहे त्याची. कमळी, ह्या मुलांना शिकवण्याची जिद्द मला तुझ्यात दिसतेय, तुझी तळमळ मला दिसतेय. म्हणून तर मी तुला इथे जॉब दिला ना. पण ही मुलं सुधारणार नाही आहेत. अगं, 1 महिन्यावरती स्पर्धा आहेत आणि ही मुलं जर अशी वागली तर कसं काय होणार सांग बघू. सर, मला काय वाटतं माहीत आहे, ह्या सगळ्याचा दोष त्यांना पूर्णपणे देणं हे बी चुकीचंच आहे. म्हणजे मला एवढं कळलंय का त्यांच्यात खेळाडू वृत्ती आहे. खरं त्या खेळासाठी लागणारी शिस्त फक्त तयार केली पाहिजे, आणि मला वाटतं तेच जास्त महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही नका टेन्शन घेऊ, ह्याची जबाबदारी मी घेतो. मी त्यांना शिस्त लावणार म्हणजे लावणारच. सर, कसं आहे, आज मला बघायचं होतं का नेमकं त्यांची मजल कुठपर्यंत जाते, म्हणजे त्यांच्यातले काय चांगले गुण आहेत आणि ते कुठं कमी पडत आहेत, तेवढं मला बघायचं होतं. कमळी, मला खरंच तुझं कौतुक वाटतं.
एवढं सगळं होऊनही तू या मुलांना शिकवायला तयार झालीस त्याबद्दल मला खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. सर सध्याला माझ्यासाठी 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही शाळा वाचवणं आणि त्यासाठी जे काय करायला लागेल ते मी सगळं करायला तयार आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्यामुळे या पोरांना जर चांगली वाट मिळणार असेल तर त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलंच होईल की. तर ह्यांच्यातल्या एका पोराचं जरी आयुष्य माझ्यामुळं घडलं तर ह्या गोष्टीचा मला लय समाधानानं आनंदच होईल. तुझ्या या शब्दांनी मला स्फुरण आलंय बघ. मी तुला आता फ्री हँड देतो. तुला जे हवं ते कर, पण तू त्यांच्यात तुला हवा तसा बदल घडव. आणि जमलं तर ही शाळा वाचवायला आम्हाला मदत कर. सर मी नक्कीच प्रयत्न करेन. येतो. साहेबा कन्फ्यूज झालोय यार. आता काय? अरे कमळी ज्या मुलांना कबड्डी शिकवायला जाते त्या मुलांना बघितलं आज मी. इतकी नालायक निर्लज्ज बेशिस्त मुलं आहेत ना, काही होऊ शकत नाही त्यांचं. आणि त्यांनाही कबड्डी शिकवणार. हिला काही लागायला नको रे त्या सगळ्यामध्ये. अँड देन तिच्यावर विश्वास सुद्धा आहे की त्या मुलांना सुधरवायचं असेल तर कमळीत सुधरवू शकते, कारण ती मागे हटणाऱ्यातली मुलगी नाही. छान 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 आहे ना, तिच्यावर एवढा विश्वास आहे ना तुझा. अरे मग झालं ना, जो पहिला विचार करतोय ना ती मुलं त्रास देतील वगैरे वगैरे, नको करू तसा विचार. कळलं? हे बघ ती एकदम काय म्हणतात त्याला, हट्टी आहे, जिद्दी आहे ती. मला माहिती आहे ती कशी येते, पण ती खूप यंग आहे एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या एका वेळी हँडल करण्यासाठी. सोपं नाहीये ते आपल्यासाठी सुद्धा. आणि ह्या सगळ्यात तिचा अभ्यास कसा होणार आहे हाही मोठा प्रश्न आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की मला याच्यात मदत नाही करता येते तिची. सरकार, तुमची जर मदत घ्यायची असती तर तिने नोकरी केली नसती. हे बघ तिला स्वतःच्या पायावर उभं राहायला आवडतं आणि ती आत्ता तेच करते. लक्षात घे, तिला नोकरी करायची आहे, स्वतःचं शिक्षण करायचं आहे, तिच्या आईला सांभाळायचं आहे. येते लक्षात? आणि त्यात ही कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही. ते माहिती आहे मला. तिचा स्वाभिमान तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ती पैशासाठी झुकणार नाही कोणापुढे, ही संकट आली किती तरी. नमस्कार कमळी मोहिते. अहो काय काय पद्धत, मध्येच काय गाडी थांबवल्या? अहो तुमच्या फायद्याचीच गोष्ट घेऊन आलोय. माझ्या फायद्याची? अहो कोण आहे तरी कोण तुम्ही? हे आमच्या सरांनी तुमच्यासाठी पाठवलंय. अहो निदान वाचा तरी. यात काय लिहिले हे मला पण माहिती नाहीये, पण सर बोलले हे तुमच्या फायद्याचंच आहे. ठीक आहे. अहो नका विचार करू मॅडम, चला बसा लवकर गाडीत.